अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, बघा पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे धनप्राप्तीसाठी, शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी, आपल्याकडे पक्कळ पैसा आकर्षित होण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय। बघा आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असतं की माझ्याकडे खूप पैसा असावा, माझी पर्स, माझा खिचा नेहमीच पैशाने भरून राहावा। त्यासाठी आपण खूप मेहनत करतो, कष्ट करतो, दिवसभर राबतो। पण खूप कष्ट करूनही, कष्ट कुणालाच चुकत नाही, पण कष्ट करूनही, हवी तितकी मेहनत करूनही पैसा येत नसेल, पाहिजे तितका पैसा आपल्याला मिळत नसेल, तर अशा प्रत्येक व्यक्तीने आज मी जो उपाय सांगणार आहे तो उपाय करावा। कुबेर दैवतांना, म्हणजे आपल्याला जे धन देतात, आपल्यापर्यंत जे धन पोहोचवतात, आपली आर्थिक समस्या जे सोडवतात, ते म्हणजे कुबेर दैवत। या कुबेर दैवतांना प्रसन्न करण्यासाठी, आर्थिक क्षमता वाढवण्यासाठी, चहूबाजूने आपल्या कुटुंबात, आपल्या घरात, आपल्या जवळ पैसा आणण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। ज्यांच्याही आयुष्यातून पैशांच्या समस्या सुटत नाहीयेत किंवा ज्यांच्याकडे काहीही केलं तरी पैसा येत नाहीये, अशा प्रत्येक व्यक्तींनी हा उपाय आवर्जून करावा। सगळ्यात अगोदर मी तुम्हाला छोटे उपाय सांगते आणि त्याच्यानंतर आजचा हा महत्त्वाचा उपाय सांगते। सगळ्यांनाच माहिती आहे हळद, आपल्या प्रत्येकाच्या, गरीब असेल, श्रीमंत असेल, मध्यमवर्गीय कुणीही असेल, आपल्या प्रत्येकाच्या घरात हळद आवर्जून असते। आणि सगळ्यांनाच माहिती असेल ही हळद लक्ष्मीला विशेष प्रिय असते। बघा जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा भाजीला रंग आणण्याचं कार्य हळद करते। आपल्या घरामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल, कुठलाही शुभ कार्यक्रम असेल, तर आपण सगळ्यात पहिले हळद लावतो। एखाद्याला जखम झाली त्या जखमेवर हळद चोळतो। आयुर्वेदिक असेल, जखम बरी करण्यासाठी असेल, किंवा मग अगदी कुठल्याही समस्यांसाठी असेल, हळद ही आपल्या हिंदू शास्त्रामध्ये खूप प्रभावी असते। मात्र हीच हळद पैसा आकर्षित करण्यासाठी देखील विशेष महत्त्वाची असते। ज्यांचाही गुरु आणि शुक्र ग्रह कमकुवत आहे, खूप प्रयत्न करतोय पण गुरु साथ देत नाहीये, पैसा येत नाहीये, आर्थिक समस्या सुटत नाहीये, म्हणजे शुक्र कमकुवत आहे, अशा प्रत्येक व्यक्तींनी प्रत्येक गुरुवारच्या दिवशी आणि प्रत्येक शुक्रवारच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात हळद घाला। जर तुम्ही हळद घातलेलं पाणी अंगावरती घेतलं प्रत्येक गुरु आणि शुक्रवारी, तर तुमचं जे कमकुवत झालेलं गुरु ते तुमच्या आयुष्यात तुम्हाला असंख्य पटीने लाभ देईल। शुक्र ग्रहाच्या मजबूतीमुळे तुमच्याकडे चहूबाजूने पैसा येत राहील। दुसरी गोष्ट म्हणजे तुमची छोटी बाळं आहेत किंवा अगदी मोठी बाळं आहेत, म्हणजे तुमची मुलं आहेत, ज्यांना यश मिळत नाहीये, ज्यांची प्रगती होत नाहीये, खूप प्रयत्न करताय पण त्यांना कुठल्याच क्षेत्रामध्ये यश मिळत नाहीये, तर काय करायचं, प्रत्येक गुरुवारी आपल्या आईने भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीवरती हळदीचा अभिषेक घालावा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र याचं पठण करायचं। चिमटीने थोडी थोडी हळद भगवान श्रीहरी विष्णूंच्या फोटोवर किंवा मूर्तीवर अर्पण करायची। त्यानंतर थोडीशी हळद या बोटाने उचलायची, या बोटाने त्यातली थोडी हळद उचलायची आणि आपली जी मुलं आहेत त्यांच्या उजव्या कानापाठी ही हळद थोडी घासायची। जर तुम्ही प्रत्येक गुरुवारी ही सेवा केली तर तुमच्या मुलांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, मुलं जे आहेत त्यांना यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, लहान मुलं किरकिर चिडचिड करत असेल, कुणाची नजरबाधाही लागत असेल तर ती सुद्धा मुक्त होईल। आता ज्यांच्याही घरामध्ये खूप आजारपण आहे, खूप प्रयत्न करताय पण आजारपण दूर होत नाहीये, अशा प्रत्येक व्यक्तीने काय करायचं, प्रत्येक दिवशी रोज 2 दिवसात, 8 दिवसात जेव्हा तुम्ही तुमची फरशी पुसताय, त्या फरशी पुसण्यासाठी जे पाणी घेताय त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायची। जर हळदीच्या पाण्याने तुम्ही प्रत्येक दिवशी म्हणजे नेहमी जेव्हा तुम्ही पुसताय तर तेव्हा तुम्ही फरशी पुसत असताना हळद त्याच्यामध्ये घातली आणि हळदीच्या पाण्याने जर फरशी पुसली तर तुमच्या घरामध्ये असणारी आजारपणं दूर होतात। घरात काहीही रोग, साथीचे आजारपण आलेले असतील, कीटक जे काही आपण वाईट म्हणतो ते सुद्धा असतील, तर ते सुद्धा तुमच्या घरातून पळून जातात।
तुमच्या घरात कुठली नकारात्मकता निगेटिव्हिटी साचलेली असेल तर ती सुद्धा घराच्या बाहेर जाते, कारण हळद ही निगेटिव्हिटी नकारात्मकता दूर करते आणि सकारात्मकता आपल्या घरात आणते. आता बघा, आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात ना खूप क्लेश होतात. खूप प्रयत्न करतो, खूप गोष्टी करतो, पण तरीही घरातील क्लेश थांबत नाही. घरात एकोपाच नसतो, कुणाचं कुणाशी पटत नसतं. खूप अशा भांडणाच्या समस्या आपल्या घरात असतात. कधी पती पत्नीचं पटत नाही, कधी आई मुलांचं पटत नाही. ज्यांचं कुणाचं पटत नसेल, ज्यांच्या घरात खूप वादविवाद क्लेश कलह असतील, त्यांनी काय करायचं, रोज नित्यनियमाने रोज सकाळी उठलात, अंघोळ केली, दाराच्या बाहेर यायचं आणि उंबरठ्याच्या समोर पुढच्या भागामध्ये हळदीचं, सुक्या हळदीचं स्वस्तिक काढायचं. 2 रेषा स्वस्तिक, 4 टिंब, पुन्हा 2 रेषा. दुसऱ्या दिवशी स्वस्तिक पुसायचं, थोडं पाणी शिंपडायचं, पुन्हा त्या जागी स्वस्तिक काढायचं. ही क्रिया कमीत कमी तुम्ही 1 महिना 2 महिना जर केली, तुम्हाला याचा आपोआप अनुभव येईल. तुमच्या घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल, क्लेश कलह कमी होतील आणि तुमच्या घरात सकारात्मकता येईल. बघा, पुन्हा एकदा सांगते, हळदीचं स्वस्तिक हे घरात शुभत्व घेऊन येतं आणि घरातील वादविवाद संपवतं. कमीत कमी 1 ते 1.25 महिना ही क्रिया करून बघा. मी स्वतः केलेली आहे आणि मला भरपूर अनुभव सुद्धा आलेला आहे. आता मी तुम्हाला खास धनप्राप्तीसाठी उपाय सांगते. खूप पैसा मिळवण्यासाठी असेल, कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळवण्यासाठी असेल, किंवा तुमच्या मुलांना, तुमच्या पतीला पैसा प्राप्त करण्यासाठी असेल, हा उपाय करायचा आहे. एक मातीचं भांडं, मातीचं छोटंसं मडकं, सुगड ज्याला म्हणतो, मातीची कुठलीही वाटी असेल, प्लेट असेल, काही, मातीचं फक्त एक खोलगट भांडं घ्यायचं आहे. त्या मातीच्या खोलगट भांड्यामध्ये तुम्हाला आपल्या हाताने एक अर्धी मूठ तरी पिवळी मोहरी घालायची आहे. जेवढं मोठं भांडं असेल त्यानुसार तुम्हाला अर्ध भरेल एवढं पिवळी मोहरी घालायची आहे. पिवळी मोहरीच्या वरती 1 रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे, त्याच्यावरती एक पिवळी कवडी ठेवायची आहे, याच्यावरती तुम्हाला एक हिरवी वेलची ठेवायची आहे, एक लवंग ठेवायची आहे आणि एक दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे. एवढं सगळं ठेवलं की 1 मूठभर तांदूळ घ्यायचे आणि संपूर्ण ते जे काही आपण ठेवलेलं आहे ते संपूर्ण दिसणार नाही अशा पद्धतीने आता त्याच्यावरती अर्धा मूठ तरी तांदूळ घालायचे. ठीक आहे. एवढं सगळं त्या मातीच्या सुगडात किंवा मातीच्या भांड्यात घातल्यानंतर त्याला वरती लाल कापड, लाल फडकं बांधायचं. कापड जे आहे ते व्यवस्थित वरती बांधून घ्यायचं. ठीक आहे. आता पॅक केलेली ही जी सुगड आहे, म्हणजे मातीचं जे भांडं लाल कापडामध्ये जे पॅक केलेलं आहे, हे आपल्या देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर किंवा विष्णू भगवानांच्या समोर ठेवून द्यायचं. ठीक आहे. ठेवल्यानंतर त्या सुगडाला उदबत्ती ओवाळायची, दिवा ओवाळायचा आणि 11 वेळा ओम कुबेराय नमः, ओम कुबेराय नमः, ओम कुबेराय नमः या 11 माळी कुबेर मंत्राचा जप करायचा. हा उपाय तुम्ही आठवड्यातील कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी करू शकता. लक्षात ठेवा, मंगळवार किंवा शुक्रवार. 11 वेळा कुबेर मंत्राचा जप, 11 माळी कुबेर मंत्राचा जप केल्यानंतर हे जे देवघराच्या समोर ठेवलेलं जे सुगड आहे हे तिथून उचलायचं आहे. हे मातीचं भांडं तिथून उचलून तुमच्या घरात जिथे तुम्ही धन ठेवताय, जी तुमची तिजोरी आहे, ज्यात तुमचा पैसा आहे, अशा ठिकाणी हे सुगड किंवा मातीचं जे भांडं आहे ते उचलून ठेवायचं. अशा ठिकाणी हे मातीचं भांडं उचलून ठेवायचं आणि कुठल्याही एका शुक्रवारच्या दिवशी 15 दिवस पूर्ण झाले की त्यानंतर कुठलाही जो शुक्रवार येईल, कुठलाही शुक्रवार, त्या शुक्रवारच्या दिवशी आपल्या कपाटातून ते काढायचं आणि जिथे कुठे कुबेर दैवतांचं मंदिर असेल, आता कुबेर दैवतांचं मंदिर कुठे नसेल, कुठेही जर औदुंबराचं झाड असेल किंवा कुठेही जर पिंपळाचं झाड असेल तर त्या झाडाजवळ जायचं. कारण औदुंबर आणि पिंपळ या दोनही वृक्षांखाली कुबेर दैवतांचा वास असतो. त्यामुळे औदुंबर किंवा पिंपळ या दोघांपैकी कुठल्याही झाडाजवळ जाऊन तुम्हाला हे जे सुगड आहे ते सुगड त्या झाडाच्या खाली तिथे तुम्हाला ठेवायचं आहे. खोलायचं नाही, काहीच नाही, तसंच कापडा सगळं तिथेच त्या झाडाजवळ ठेवायचं आहे आणि घरी यायचं आहे. बघा, या उपायाने 1 महिन्यात तुमचे धनाचे मार्ग खुले होतील. कुबेर देवतांच्या कृपेने तुमची जी काही आर्थिक समस्या आहे ती दूर होईल, पैसा येत जाईल आणि बक्कळ पैसा तुमच्याकडे येईल. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी फक्त एकच टाईम हा उपाय केला होता. तुम्ही 6 महिन्यात, 4 महिन्यात, 3 महिन्यात कधीही करू शकता, पण मी एकाच महिन्यात हा उपाय केला होता आणि 3च दिवसात मला या उपायाचा अनुभव आला होता.
खूप साधा, खूप सोपा आहे. या उपायाने कुठून का होईना पण आपल्या घरात पैसा यायला लागतो. कुठून ना कुठून आपल्या घरात आर्थिक समस्या जी आहे ती सुटायला लागते. खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.